हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय. आता जस्ट नाश्ता केलाय, उपमा खाल्लाय आणि आता मी आवरायला घेणार आहे. तर मी काय काय स्किन केअर करते आणि आज जो मी मेकअप नो मेकअप लुक करणार आहे, म्हणजे एकदम लाईट मेकअपचा लुक करणार आहे, त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला पुढे शेअर करते. काय घालायचं हा खूप वेळ विचार करून मी फायनलाइज केलाय हा टॉप, जो मला सापडलाय माझ्या खजाण्यामध्ये. आणि याच्यासोबत मी ही जीन्स घालणार आहे. पिंकिश कलर आहे, हिचा फेंट पिंक कलरची आहे. तर ही जीन्स आणि हा टॉप असं मी कॉम्बिनेशन वेअर करते. आता सगळ्यात पहिल्यांदा मी स्किन केअर करते. तुम्हाला पण दाखवते मी काय काय स्किन केअर करते ते. सगळ्यात पहिल्यांदा लावते टोनर. माझ्याकडं बायोटिकचं क्युकंबरचं आहे हे टोनर. संपत आले ऑलमोस्ट. टोनर लावणं खूप महत्त्वाचं आहे, खूप रिफ्रेशिंग वाटतं स्टार्टला. हातावरच घेऊन मी लावते. तुम्ही असं एखादा स्पंजवरती वगैरे घेऊन पण लावू शकता. त्याच्यानंतर मी लावणार आहे सिरम, विटॅमिन सी सिरम. कोणतंही तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडं क्लेअर्सचं आहे. सध्या मी क्लेअर्सचं वापरते. मी बायोटिकचं पण वापरते मोस्टली. जर तुम्ही बिगिनर असाल ना तर बायोटिकचं बेस्ट आहे, जर तुमची ऑइली स्किन असेल तर. आता मी लावते मॉइश्चरायझर. पॉन्ड्सचं हायलोरॉनिक मॉइश्चरायझर आहे. हे तर तुम्हाला माहितच असेल. हे तर आजकाल डीमार्टमध्ये खूप कॉमन झाले. माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मी जेल बेस मॉइश्चरायझर वापरते. तुमची जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस वापरू शकता. मी कोणती वापरू? तू सगळे माझ्या तर ढापतो प्रोडक्ट. चोरून चोरून लावतो. तू मला चोर म्हटलीस? चोरून चोरून लावतो. चोरायची काय गरज आहे? तुझ्या डोळ्यासमोर लावते मी, त्याला चोरी म्हणत. शेअरिंग इज केअरिंग. आय डोंट फील लाईक दॅट. आता मी लावते हे मिनिमलिस्टचं SPF 50चं सनस्क्रीन. सनस्क्रीन खूप जास्त मॅन्डेटरी आहे. आजकाल तर खूप ऊन पडतंय. सनस्क्रीन कधीच स्किप करायचं नाही. तुम्ही कुठे बाहेर जाणार नसला तरी पण ते एकाड दिवस तरी घरात लावलंच पाहिजे. किती वेळा खायचं ते? खायचं नाही, लावायचं. क्या बात कर रही हो? इतने दिनों से मैं खा रहा था, इसलिए मुझे ग्लो नहीं आया मेरी स्किन पे. आज मी जरा जास्तच लावले, मी इतकं नाही लावत. डोळ्याचा वरचा भाग स्किप नाही करायचा आहे बरं का, कारण आपल्याला वाटतं की ते सेन्सिटिव्ह लावायचं, असं काही नाही. आपल्याला उलट जास्त ब्लॅक स्किन तिथेच असते, डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वर. आता मी लावतीये कलर करेक्टर. जिथे पण अशा आपल्याला स्पॉट्स असतात किंवा पॅच असतात ब्लॅक, तिथे तुम्ही हे लावू शकता. खरं तर मी दरवेळेस मेकअप नाही करत, पण मला इथे खूप जास्त टॅन झाले नाकाजवळ, त्यासाठी मला थोडंसं, म्हणजे मी पूर्ण मेकअप लुक करत नाहीये, नो मेकअप लुक करतेय. तर तुम्हाला पण असं थोडक्यात आवरायचं असेल आणि जास्त वेळ नसेल, गडबड असेल, तर तुम्ही असा मेकअप करू शकता. थोडंसं जिथे पण आपल्याला ब्लॅक पॅचेस आहेत तिथे कलर करेक्टर लावून घ्यायचं. पसरवायचं नाही, टाक करायचं फक्त. माझ्याकडे हे ऑरेंज कलर करेक्टर आहे. आता असं दिसतंय. आता ह्याच्यावर मी लावणार आहे कन्सिलर. एकदम थोडंसं कन्सिलर. इथेच तो ब्लॅक पॅच झाला माझ्या नाकावर, म्हणून मी तिथे ते हाईड करण्यासाठी थोडं लावते. आणि अराउंड आवर माउथ, जिथे ब्लॅक स्किन असते आपली, हे टॅप करून घ्यायचं पूर्ण. ब्लॅक पॅच होता तो गायब झालाय. इथे मी अंडर आयच्या खाली थोडंसं कन्सिलर लावून त्याला टॅप केलंय. पूर्ण वरपर्यंत नाही लावायचं, खालच्या साईडला लावायचं, नाहीतर मग आपले डोळे खूप छोटे दिसतात. आणि आता वरून लावायची कॉम्पॅक्टने सेट करून घ्यायचं. बघा फरक. आज मी थोडासा मेकअप केलाय कारण माझी स्किन टॅन झाली. आम्ही रिसेंटली जंजिराला फिरायला गेलेलो त्यामुळे. अदरवाईज असं नॉर्मल विकेंड्सला वगैरे जाताना मी नाही करत मेकअप. तर असं आहे फायनल लुक. अजून केस बांधायचे, बांधणार नाही, सोडणारच आहे रिकामे. आता लावते मी लिपस्टिक. माझ्याकडे न्यूड शेड आहे. असं झालं माझा नो मेकअप लुक. कसा वाटलं कमेंट करून सांगा. आलोय आता आवरून खाली. आता निघतोय आम्ही. तर आम्ही आज निघालोय पवना लेक बघायला. खरं तर तिकडे कॅम्पिंगला वगैरे जातात लोक, आणि हा सीझन पण नाही त्याचा. खूप जास्त थंडी असते तेव्हा जातात लोक, पण आम्ही असंच निघालो एक्सप्लोर करायला. खरं तर आम्ही सकाळी लवकर 8 वाजता निघणार होतो, कारण लवकर निघलं म्हणजे कसं ट्रॅफिक पण नसतं आणि थंड हवा असते, छान वाटतं वातावरण फिरायला. पण 8 म्हणता आम्हाला निघायला 9:30 झालेत, कारण सकाळी नाश्ता वगैरे बनवलं, आवरलं वगैरे, तर सगळं होईपर्यंत वेळ होतोच कसा पण. त्यामुळे 9:30 वाजता आता बाहेर पडलोय. तसं 2 तास लागतात तिकडे पोहोचायला, पण आता इतकं ट्रॅफिक नसेल तर थोड्या कमी वेळात आम्ही पोहोचू. इकडे जाताना एक टोल पण लागतोय, कारण हा जुना पुणे मुंबई हायवे आहे. आम्ही आता पवना लेक जवळ पोहोचलोय. आणि इथून आत जेव्हा आम्ही एंट्री केली ना, तर तिथे आमच्याकडून 100 रुपयाची एंट्री फीस घेतली. रस्ता तर इथून आत आल्यावर खराब आहे, पण आत आता जवळपास एक 400 मीटरवरच लेक आहे. समोर दिसतोय पण लेक बघा. गाडी पार्किंग केली आता इथे. 100 रुपये घेतलेत, पण काय एवढा रोड चांगला नाही आहे. रोड बघा कसला आहे, सगळी लाल माती आहे, पूर्ण दगडच आहे तिथे. आम्हाला समजलंच नाही ॲक्च्युली कसं यायचं काय. आम्ही पूर्ण खाली आलोय चालत चालत. हे बघा, आम्ही तिथे वर गाडी लावली आहे इथे,
आणि इकडनं असंच फिरून चालत 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 असं करून इकडे आलो आहे आम्ही खाली आत्ता. खूप भारी आहे इथे, खूप शांतता आहे. प्रीतमला इथं पाण्यात पाय टाकून बसायची जागा सापडल्यावर कसला आनंद झाला बघा. खूप वेळ बसलो आम्ही इथे मस्त पाण्यात आणि फोटोज काढले. आता आम्ही निघालोय. तर आता जस्ट आमचं जेवण झालं. आम्ही एक स्ट्रॉबेरी फीज आणि चिकन टिक्का तंदूर हे स्टार्टरला घेतलेलं आणि नंतर आम्ही एक चिकन टिक्का पिझ्झा आणि फ्राईज घेतले होते. तर आम्हाला सगळंच ओव्हरऑल आवडलं. हे बघा आमचं एवढं बिल झालंय 1640 रुपये. जेवढं काय काय आम्ही ऑर्डर केलं त्यासाठी आमचं 1640 रुपये बिल झालं. तर बाकीच्या ठिकाणी म्हणजे अदर ठिकाणी जर आपण एवढं खाल्लं तर एवढ्याला 1000 पर्यंत बिल वगैरे झालं असतं. पण त्या लोकेशनमुळे तशी प्राइस आहे, थोडीशी जास्त आहे, पण ठीक आहे. इथे पवनाला येताना असा एक ब्रिज आहे ज्या ब्रिजवरून फक्त एका वेळी एकच गाडी क्रॉस होते. म्हणजे जर समोरनं गाडी आली असेल तर ब्रिजच्या पलीकडेच थांबावं लागतं आणि मग क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला पुढे जाता येतं. तर हा व्लॉग मी आज इथेच एंड करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.